ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि त्यासोबतच दक्षिण मुंबईमध्ये नेमका उमेदवार कोण असणार आहे हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाटजी। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। या जागेवरून तिढा होता, हा तिढा सुटलेला आहे का? तिढा परिपूर्ण सगळं सुटलेला आहे, फक्त घोषणा होणं बाकी आहे। आणि छत्रपती संभाजीनगरची घोषणा जवळपास आता एक अर्धा एक तासामध्ये होईल अशी माझी माहिती आहे। उमेदवार कोण आहे त्या संदर्भात सगळी चर्चा झाली, परंतु उमेदवाराची घोषणा करणं मी योग्य नाही। तर ऑफिशियल जी घोषणा आहे ती एक तासाच्या आतमध्ये निश्चित होणार आहे। संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कदाचित त्यांचंच नाव येईल, परंतु अधिकृतपणे जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत घोषणा करणं योग्य नाही। नक्कीच। आणि इतर ज्या जागा आहेत, ठाण्याची जागा झाली, नाशिकची जागा झाली, या जागेवर पण उमेदवार निश्चित झालाय की अजूनही चर्चासत्र सुरू आहे? नाही, उमेदवार सगळीकडे निश्चित झालेले आहेत। उमेदवार हा शोधायचा नाहीये, उभाटा गटासारखा आम्हाला दुसऱ्याचा आयात करायचं नाही। आमच्याकडे उमेदवार सर्व रेडी आहेत, त्यांची फक्त घोषणा करणं बाकी आहे। म्हणून शिंदे साहेब मला वाटतं आज उद्यामध्ये त्यांची घोषणा करतीलच। एक जो प्रश्न विचारला जातोय सगळ्यात महत्त्वाचा की नेत्यांनी तुमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे, मोदींच्या नावाखाली मतं मागितली जात आहेत, त्यांचा चेहरा पाहून मतं द्या असं सुद्धा बोललं जात आहे। विरोधक आता प्रश्न विचारू लागले की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का, स्वतःवर विश्वास नाही का? मोदी हे पंतप्रधान पदाचे दावेदार किंवा ते उमेदवार आहेत हे समजून आम्ही मतदान मागतोय। इंडिया आघाडीकडे कोण आहे? त्यांच्याकडे नेताच नाही ना। मुळामध्ये ज्यांच्याकडे नेता नाही, कुणाच्या नावावर मतं मागावं हे कळत नाही, त्यामुळे त्यांना कन्फ्युजन आहे। आमचा उमेदवाराचा चेहरा कोण आहे? नरेंद्र मोदी आहेत। म्हणून आम्ही मतदान मागताना मोदी साहेबांच्या विकासाला साथ देण्यासाठी आपण मतदान करा हे आम्ही वारंवार ठासून सांगतोय। आणि म्हणून याच्यामध्ये किंतु परंतु करायचं काही कारणच नाही ना। इंडिया आघाडीमध्ये वेगळा प्रकार आहे, सगळ्याला पंतप्रधान बनायचं आहे, म्हणून त्यांचं एकाचंही नाव समोर येत नाही। ते कोणताही पक्ष म्हणतोय का चल आपल्या आघाडीच्या इथलचं महाराष्ट्राच्या लेवलचं जरी गोष्ट केली तर यांनी म्हणलं पाहिजे ना, होय आमचा उमेदवार पंतप्रधानचा राहुल गांधी आहे, परंतु त्यांच्यातही ती हिंमत नाही। म्हणून आमच्यावर टीका वगैरे नाही, आणि आम्ही जे करतोय मुळामध्ये मनोमन जे काय आम्ही आहेत, म्हणजे सर्वांनी ठरवलेलं उमेदवार हे मोदी साहेब आहेत, आणि मग ते पंतप्रधान आमच्या तिसऱ्यांदा त्यांना करायचं, म्हणून त्यांच्या नावावर हे आम्ही मतं मागतोय। भाजप दोन्ही पक्षांना डॉमिनेट करतोय असं सुद्धा आरोप विरोधक करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचं घड्याळ गेलं आणि सिंधुदुर्गातून तुमच्या हक्काचा धनुष्यबाण गेला, ही जागा बीजेपीला गेली, त्यामुळे कुठेतरी तुमच्यावरती दबाव आहे, तुमचा वापर केला जातो अशी टीका होते। अहो, हे ॲडजस्टमेंट जे आहे या लोकसभेमध्ये एक एक जागेला जे महत्त्व आहे त्यामुळे झालेली। आता पश्चिम महाराष्ट्रातून घड्याळ का गेलं असं काही नाही आहे। आम्ही जे काही निवडणुकीची स्ट्रॅटेजी जी आहे त्याच्या बदल्यात त्यांना दुसरीकडे काय मिळालं, या सगळं ॲडजस्टमेंट आम्ही केलेले आहेत। म्हणून आम्ही भाजपच्या दबावाखाली वगैरे नाही, एक संघ होऊन ही निवडणूक लढतोय। आम्हाला जागा जिंकायची हा आमचा टार्गेट आहे। मग कोणी किती जागा उभ्या केल्या आणि किती जिंकल्याचा हा रेशिओ हा सगळ्यात वर असला पाहिजे। जेवढ्या जागा लढवतो त्यातली एखादी जागा मायनस होणं ठीक आहे, परंतु 10 जागा लढवतोय आणि 8 जागा मायनस होत असेल तर जागा लढता कशाला? ही स्ट्रॅटेजी आमची असल्यामुळं आम्ही एकदम व्यवस्थितपने महायुतीने सर्व हे समीकरण करून हे उमेदवार दिलेले आहेत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। भाजपच्या ज्या नेत्या आहेत, अमरावतीमध्ये सभा असताना संजय राऊतांनी जे विधान केलेलं आहे नवनीत राणांबद्दल, त्याबद्दल काय म्हणाल? कारण त्यांनी नाची असा उल्लेख केला, त्यानंतर जे काही म्हटलं ते सगळ्या महाराष्ट्रानं ऐकलंय। एखाद्या महिलेचा एवढा अनादर झालेला मी पाहिलेलं नाही, आणि ज्याला मराठी भाषा जास्त कळते, संसदी कोणता असंसदी कोणता शब्द, त्या लोकांनी ही भाषा जी वापरली ते महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही। निवडणुकीमध्ये वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं हे कधी गैर आहे। म्हणून तुम्ही संसदी बोलला का असंसदी बोलला, मग आमच्यासारखा जेव्हा बोलला त्या टायमाला जीभ घसरली, मग अब्रू नुकसानीचे दावे हे जे काही करतात ना, तर त्यांना आता स्वाभिमान कुठे गेला त्यांचा? महिला आयोगाकडे तक्रार, मग रडणं काय, हे करणं काय,
अरे एखाद्या महिलेला तुम्ही या खालच्या शब्दामध्ये नाची म्हणता, एक तिच्या कलेचा अपमान करता, हा ते का महिलेचा अपमान नाही, पूर्ण महिलांचा अपमान आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, तुमची आई असेल, माझी आई असेल, की मी संसदीय भाषेचा वापर केला, मला कुणी मराठी शिकवायची गरज नाहीये. मग आम्ही संसदीय भाषेमध्ये एखादी शिवी दिली चालेल का? तुम्ही बीप करता तातडीनं. मग आमच्या संसदीय भाषेला सुद्धा राज्य मान्यता द्या ना. अरे महिलेबद्दल असं बोलता तुम्ही, आणि एकीकडं जाहीरनामा काढता, महिलांचा आम्ही अनादर होऊ देणार नाही, महिलांना आम्ही मान सन्मान देऊ. हे तुमचा मान सन्मान आहे? एखादी महिला आपली निवडणूक लढते, त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचं बोलणं, डोळे मारणे, काय प्रकार आहे? तिने जर डोळा मारला तरी तिच्या भूलथापाला बळी पडू नका, हे वाक्य तुमचे, हे संसदी शब्द. तुमच्या आई बहिणीला जर कोणी अशा शब्दात जर बोललं तर तुम्हाला आवडेल का? या लेवलवर जाऊन प्रचार करू नका. एखाद्या भगिनीचा जर तुम्हाला सन्मान करता येत नसेल तर तिचा अपमान करू नका. आणि ह्या ज्या अपमान करायची ही जी तुम्हाला जी लत लागलेली आहे, ही सगळ्यांची तुमच्या जर पाहिलं ना तर उबाटा गटाच्या त्या लोकांना झालेली ती सवय आहे. म्हणून आता ना तुमच्याकडे हिंदुत्व, ना आता महिलेचा सन्मान. म्हणून उबाटा गटाची जी झालेली अवस्था आहे ना, दैनंदिन जी अवस्था झालेली ना, त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशनमध्ये वापरलेले हे वाक्य त्यांची. नक्कीच. पण आदित्य ठाकरेंनी पण तुमच्यावर टीका केलेली आहे. मिंदे गट पुन्हा एकदा त्यांनी उल्लेख केलेला आहे, कोणतीच अपेक्षा नाहीये, आणि ज्यांनी दिली साथ त्यांनीच केला घात, ही भाजपची आणि शिंदेची नीती आहे असा आरोप करतायत, अशी तुमच्यावरती टीका करतायत. काय आदित्यचं टीकेचं तुम्ही पाहतो? त्याला काय इतकं मोठं नेत्याच्या आविर्भावात बोलत असतो तो? त्याचा जन्म झाला नाही त्या दिवसापासून, त्याच्या पहिलेपासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय. आम्हाला काय राजकारण शिकवतो? आम्हाला मिंदे म्हणतो. उगाच त्याचे प्रकार आम्हाला काढायला लावू नका, नसतं त्याला चालणं मुश्किल होऊन जाईल. परंतु एक मर्यादा आहे, म्हणून आम्ही त्या एक सन्मान म्हणून त्याच्यावर काही बोलत नाही. पण हा थेट इशारा आहे आदित्य ठाकरे. निश्चित इशारा आहे. तुम्ही लोकांचा अपमान कराल, लोक तुम्हाला काय डोक्यावर घेऊन नाचणार आहे? त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. तुम्हाला लोकांचा अपमान करायचा जर तुम्हाला अधिकार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हालाही तो अधिकार आहे तुमचा अपमान करण्याचा. मग तो त्या भाषेत जर उत्तर दिलं तर मग टावेल घेऊन रडत बसू नका. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.